आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। प्रादेशिक बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया राज्यातील काही ठळक वृत्त। वसमत महसूल विभागाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळत सोमनाथ हट्टा परिसरातील 1500 ब्रास वाळू साठा जप्त केला आहे। या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून या कारवाईत 13 वाहने ताब्यात घेत 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तहसीलदार उमाकांत पारधी वसमत तहसीलला रुजू झाल्यापासून अवैध गौण खनिज वाहतूक आणि विक्री करणाऱ्या माफियांना चाप बसला असून तहसीलदार पारधी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। हरमनसिंग चौहान, JBN महाराष्ट्र ब्युरो चीफ। कालच्या पूर्वी म्हणजे परवाचं सांगतो मी, परवा संध्याकाळी मी जेव्हा करून त्याला गोडाऊन तपासणीसाठी गेलो तेव्हा मला रस्त्यात 3 अवैध वाहतूक करणारे वाहन आढळून आली। तर मी त्यांच्याकडून पावतीची मागणी केली असता सगळ्यांकडे डुप्लिकेट पावती होत्या। त्याच्यावरून मला अंदाज आला की वसमतमध्ये असं जर सर विदाऊट पावती झालं तर बाकी ठिकाणी बी खूप असतील, मग याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। त्याच्यानंतर सकाळी मी जिमला जात असताना परत एक आसेगाव रोडला एक पकडली। त्याच्यानंतर मग हट्ट्याला ठरवलं मी की हट्ट्याला जो वाळू हाट आहे तो बंद आहे, परंतु बऱ्याच लोकांच्या तक्रारी पण वाढल्या होत्या त्याच्यात की हट्ट्याला सर्रास सुरू आहे असं। त्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही अनपेक्षितपणे धाड केली। तर धाड केली असता आम्हाला तिथे अवैध वाळू साठे जवळपास 1500 ब्रासच्या वर अवैध वाळू साठे आढळून आले। तसेच अवैध वाहतूक करणारे जवळपास 7 वाहने आम्हाला आढळून आली। ते आम्ही हट्टा पोलीस स्टेशन इथे लावले आहेत आणि 5 वाहने तहसील कार्यालय इथे लावले आहेत। तसेच 2 वाहने ऍब्सकॉन्डिंग आहेत, त्यांच्यावर वसमत पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल केला आहे आणि यापुढेही आम्ही तहसील यंत्रणा किंवा महसूल यंत्रणा सक्षम आहे वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी। या कारवाईमुळे म्हणजे महसूलला किती महसूल मिळेल? महसूल कार्यालय या कारवाई आता अंदाज जर केला तर जवळपास 60 ते 70 लाखाचा महसूल मिळणे अपेक्षित आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी संपामध्ये आता विविध राजकीय पक्षांनी उडी घेत शेतकरी आंदोलन अधिक तीव्र केले आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी उस्मानाबाद शहरातील महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून बाजारपेठ सुद्धा बंद केली आहे। तर मुरुम येथे संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारची अंत्ययात्रा काढत शासनाचा निषेध नोंदविला। उस्मानाबाद येथील शेतकरी संपात काँग्रेस पक्षाने देखील उडी घेत निषेध व्यक्त केला आहे। बाळासाहेब अंदुरकर, JBN महाराष्ट्र न्यूज ब्युरो, उस्मानाबाद। या ठिकाणी गेले काही दिवस शेतकरी संप या महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे। शेतकरी पेटून उठलेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबवून या ठिकाणी रस्त्यावर उतरायचा मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे। या ठिकाणी सरकारने शेतकरी दिशाभूल करायचं काम करू नये, कारण सरकार या ठिकाणी शेतकरी लोकांवर दबाव आणून विश्वासघात पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। तर या ठिकाणी आम्ही शिवसेनेतून त्याला इशारा देत आहोत की अशा पद्धतीचा विश्वासघात का बंद करणार, शेतकऱ्याचा करणार असेल आपल्याला शेतकरी या ठिकाणी कधी माफ करणार नाही। यापुढे शिवसेना आपल्या रस्त्यावर फिरू देणार नाही। या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तीव्र होईल आणि परिस्थिती चिघळत जाईल। या ठिकाणी सरकारनं त्वरित ह्याच्यावर मार्ग काढावा, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीनं आज चक्काजाम केला आहे। उद्या आम्ही मंत्र्याच्या गाड्या अडवू, रस्त्यावर मंत्र्याला फिरू देणार नाही। नेमकं सरकार गेल्या 4 दिवसापासून काय करतंय आणि तुम्ही काय करणार आहात? सरकारने मागणी मान्य केल्या? भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक केली जात आहे, खोटं सांगितलं जात आहे, आश्वासन या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दिले जात आहेत। आंदोलन संपलं, अशा ठिकाणचे माणसावर या ठिकाणी शेतकरी संघटना दबाव आणून त्यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जे केलेलं आहे, या ठिकाणी या शेतकऱ्यांचा, महाराष्ट्राच्या संबंध शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे। या ठिकाणी शिवसेनेची आमची प्रामुख्याने मागणी आहे, शेतकऱ्याचा हातभार कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्या दुधाला आणि शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव या ठिकाणी मिळाला पाहिजे। या ठिकाणी जर या पद्धतीनं सरकार दिशाभूल करणार असेल तर या ठिकाणी आम्ही सरकारचं या ठिकाणी रस्त्यावर मंत्र्याचं फिरणं मुश्किल करून टाकू। या ठिकाणी एवढं बोलून थांबतो। धन्यवाद। जय हिंद। शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू केली पाहिजे, शेतकऱ्यांना पेन्शन लागू केली पाहिजे, 60 वर्षाच्या शेतकऱ्याला पेन्शन लागू केली पाहिजे आणि आमच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे। या आमच्या मागण्या असून या भांडवल सरकारने काल संप शेतकऱ्यामध्ये फूट पडण्याचं काम केलं, म्हणून आम्ही संतप्त शेतकरी, या उस्मानाबाद जिल्ह्यातला संतप्त शेतकरी, अजून आमचा संप मिटलेला नसून
हा संप चालूच राहील. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप आमचा उग्र चालू होण्याचा शक्यता आज वर्तवली. त्यात कारण आज तुळजापूरमध्ये दूध बंद केलं, भाजीपाला मार्केट बंद झाला, त्यात अनेक अवस्था कात्री, कामटा, आपशिंगा इथून सर्व इथून लोक आले आणि सगळ्यांनी सपोर्ट देऊन अजून अशा तालुक्यातल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावाने या आंदोलनात सहभागी व्हावं आणि प्रत्येकाने या शेतकऱ्याची बाजू मांडावी. निश्चित या सरकारला झोपवायचं काम हा शेतकरी बळीराजा कार्याचे चालू केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.